In a previous lecture, we discussed stereoisomer and diastereomers. Today we will discuss epimers and anomers. Epimers and anomers are both same, but small difference in their definition. First we discuss epimers. We can explain epimers as a pair of diastereomers that differs only in a configuration about single carbon atom. म्हणजेच काय तर दोन डायस्टेरियोमर्स डिफरंट असतील बिकॉज ऑफ अरेंजमेंट ऑफ ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम ॲट ओनली वन कार्बन आउट ऑफ 2 or more कायरल सेंटर. म्हणजे दोन किंवा त्याच्यापेक्षा जरी कायरल सेंटर असतील त्या ठिकाणी पण फक्त एकाच कार्बनवर कोणत्या एकाच कार्बन ॲटमवर किंवा कायरल सेंटरवरच जर ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम्सची कॉन्फिगरेशन जर चेंज होत असेल अरेंजमेंट चेंज होत असेल तर त्या डायस्टेरियोमर्सला आपण काय म्हणू शकतो एपिमर्स. Note that different configuration at only one carbon atom. Diastereomers मध्ये one or more stereo center or chiral center वर different configuration असते पण एपिमर मध्ये फक्त एक कार्बन ॲटम वरच कॉन्फिगरेशन चेंज असते. हा डिफरन्स आहे डायस्टेरियोमर्स आणि एपिमर्स. पण एपिमर्स म्हणजेच काय तर हे डायस्टेरियोमर्स आहे. आता त्याच्यानंतर एक्झाम्पल बघू तर सी द एक्झाम्पल. In example, there are three structures: D-mannose, D-glucose and D-galactose. जर मॉलिक्युलर फॉर्म्युला पाहाल तर सेम आहे. मग डिफरन्स काय तो ग्लुकोजचा सेकंड कार्बन चेक करा. OH ग्रुप राईट हँड साईडला आहे पण त्याच कार्बनचा OH ग्रुप लेफ्ट हँड साईडला जर शिफ्ट केला म्हणजे कॉन्फिगरेशन जर चेंज केलं आणि बाकीचं ॲज इट इज ठेवलं तर नवीन आयसोमर फॉर्म होईल दॅट इज अ D-mannose. तर D-mannose and D-glucose, these are the epimers of each other. Both differs only in a stereochemistry at a second carbon. So we called C2 epimers. Same way in a glucose, fourth chiral carbon having the OH group at right hand side. If its position changed to left hand side, new isomer is formed that is a D-galactose. D-galactose obtained means D-galactose and D-glucose are the C4 epimers of each other. तर हे आहे आपलं एपिमरचा कॉन्सेप्ट. इन अ प्रीवियस लेक्चर नेक्स्ट वी डिस्कस anomers. Anomers are the epimers. They are the subset of epimers. तर आपण एपिमर्सची डेफिनेशन स्टडी केली आहे. तर anomers म्हणजेच काय राहतील एपिमर्स राहतील. फक्त थोडासा स्लाइड डिफरंट आहे. तर मग anomers ची डेफिनेशन काय राहणार The anomers are the pairs of diastereomers that differs only in the configuration around the first chiral carbon atom. म्हणजेच असे डायस्टेरियोमर्स की ज्यांच्यामध्ये फर्स्ट कायरल कार्बनवर डिफरंट कॉन्फिगरेशन म्हणजे अरेंजमेंट ऑफ ॲटम और ग्रुप ऑफ ॲटम डिफरंट असेल तर त्यांना आपण काय म्हणू ॲनोमर्स म्हणू. ठीक आहे. तर एपिमर्समध्ये कोणत्याही एका कायरल सेंटरवर डिफरंट क्लास होतो पण ॲनोमर्समध्ये पहिला फर्स्ट कायरल कार्बन ॲटमवरच कॉन्फिगरेशन डिफरंट आहे. ठीक आहे. फक्त हा एवढा डिफरन्स आहे एपिमर्स आणि ॲनोमर्समध्ये. तर ॲनोमर्स म्हणजे काय द पेअर ऑफ डायस्टेरियोमर दॅट डिफर्स ओनली इन द कॉन्फिगरेशन अराउंड द फर्स्ट कायरल कार्बन ॲटम. ओके. आता ज्यावेळेस अल्डोज असतील तर अल्डोजमध्ये फर्स्ट कार्बन कन्सिडर करायचा आणि कीटोज जर असतील तर सेकंड कार्बन कन्सिडर करायचा. ओके. त्याच्यानंतर ॲनोमर्सचीच आपण दुसरी डेफिनेशन बनवू शकतो की जी आहे anomers are the diastereomers of cyclic forms of sugar or similar molecules differing in configuration at anomeric carbon. तर मग या डेफिनेशन अर्थ काय होईल तर कार्बोहायड्रेटच्या सायक्लिक फॉर्मचे डायस्टेरियोमर्स जे डिफरंट असतील ॲनोमेरिक कार्बनवर डिफरंट कॉन्फिगरेशनमुळे तर त्यांना आपण काय म्हणू शकतो ॲनोमर्स म्हणू शकतो. इथे तेच लक्षात ठेवायचं की अल्डोज असेल तर फर्स्ट कार्बन कीटोज असेल तर सेकंड कार्बन. मग हा ॲनोमेरिक कार्बन म्हणजे काय तर ॲनोमेरिक कार्बन इज द कार्बन दॅट वॉज अ पार्ट ऑफ कार्बन ग्रुप इन द स्ट्रेट चेन स्ट्रक्चर वेन चेन कन्वर्ट्स टू रिंग C1 बिकम्स द कायरल सेंटर. C1 इज द ॲनोमेरिक कार्बन. म्हणजेच काय ॲनोमेरिक कार्बन म्हणजे काय तर ज्यावेळेस आपण कार्बोहायड्रेट घेतलं कार्बोहायड्रेटचं ओपन चेन स्ट्रक्चर असेल स्ट्रेट चेन स्ट्रक्चर असेल तर त्याच्यामध्ये जो काही कार्बन ग्रुप प्रेझेंट असेल एक तर अल्डिहाइड किंवा किटोनिक तर त्या कार्बन ग्रुपचा जो काही कार्बन आहे
हा कार्बन जेव्हा स्ट्रेट चेन कन्वर्ट होईल रिंग स्ट्रक्चरमध्ये, तर तो पहिला कार्बन ग्रुपचा हा कन्वर्ट होऊन जाईल कायरल सेंटरमध्ये, म्हणजे तो कन्वर्ट होईल कायरल कार्बनमध्ये. आणि जो काही पहिला कार्बन होता कार्बन ग्रुपचा, जो कायरल सेंटरमध्ये कन्वर्ट झाला, त्या पहिल्या कार्बनला आपण काय म्हणू, ॲनोमेरिक कार्बन. ओके. आता हा जो काही पूर्ण कॉन्सेप्ट जो आहे ॲनोमर्सचा, हा ॲनोमर्सचा कॉन्सेप्ट आपण एक्सप्लेन करू ग्लुकोजचं एक्झाम्पल घेऊन. जो ॲनोमर्सचा कॉन्सेप्ट आहे तो आपण एक्सप्लेन करू ग्लुकोजचा एक्झाम्पल घेऊन. तर हा आहे ओपन चेन स्ट्रक्चर ऑफ ग्लुकोज, ज्याच्यामध्ये फर्स्ट कार्बन हा कार्बोनिल ग्रुपचा कार्बन आहे. त्याच्यानंतर सेकंड, थर्ड, फोर्थ, फिफ्थ हे कायरल कार्बन ॲटम्स आहे. हा फर्स्ट कार्बन हा अकायरल कार्बन ॲटम आहे. त्याच्यानंतर हा जो फर्स्ट कार्बन आहे कार्बोनिल ग्रुपचा, हा sp2 हायब्रिडाइज्ड आहे, म्हणजे याची जॉमेट्री असेल प्लेनर जॉमेट्री. तर आपल्याला माहिती आहे ग्लुकोजमध्ये हायड्रोक्सिल ग्रुप आणि अल्डिहाइड ग्रुप प्रेझेंट असेल तर त्यांच्यामध्ये रिॲक्शन होईल. रिॲक्शन होत असल्यानंतर ते कन्वर्ट होते सायक्लिक हेमिॲसिटलमध्ये. आता ज्यावेळेस हा ऑक्सिजन या कार्बनवर अटॅक केला तर प्लेनर जॉमेट्री असल्यामुळे दोन पॉसिबिलिटी आहे, एक तर अबोव द प्लेन आणि एक असेल बिलो द प्लेन. अबोव द प्लेन जर अटॅक होत असेल तर आपल्याला हा स्ट्रक्चर मिळेल ज्याच्यामध्ये OH राईट हँड साईडला राहील, आणि जर बिलो द प्लेन अटॅक होत असेल तर आपल्याला हा स्ट्रक्चर मिळेल ज्याच्यामध्ये कार्बनच्या लेफ्ट हँड साईडला OH असेल. ठीक आहे. तर आपल्याला हे दोन स्ट्रक्चर मिळतील. आता ज्यावेळेस हा ऑक्सिजन या कार्बनवर अटॅक करेल तर या ठिकाणी कार्बन ऑक्सिजनमध्ये बॉन्ड तयार होईल. ठीक आहे. आणि ज्याच्यामुळे हा फर्स्ट कार्बन म्हणजे कार्बोनिल कार्बन हा कन्वर्ट होऊन जाईल कायरल कार्बन ॲटममुळे, आणि या कायरल कार्बनवर OH ची पोझिशन दोन वेळेस चेंज होईल, एक राईट हँड साईडला असेल, एक लेफ्ट हँड साईडला असेल. तर हे जे काही दोन स्ट्रक्चर मिळत आहेत हे आहेत ॲनोमर्स ऑफ ग्लुकोज. आणि ज्या वेळेस हा सिंपल कार्बन सायक्लिक फॉर्ममध्ये कन्वर्ट होतो त्यावेळेस हा कार्बन कायरल कार्बनमध्ये कन्वर्ट होतो, आणि याच्यावरच्या कॉन्फिगरेशन चेंजेस होत असल्यामुळे आपल्याला ॲनोमर्स मिळतात. तर या फर्स्ट कार्बनला आपण काय म्हणू, ॲनोमेरिक कार्बन. हा पहिला स्ट्रक्चर जो आहे याचं नाव आहे अल्फा डी प्लस ग्लुकोज, आणि दुसरं स्ट्रक्चर आहे त्याचं नाव आहे बीटा डी प्लस ग्लुकोज. ठीक आहे. तर काही पॉईंट्स लक्षात ठेवायचे. ग्लुकोजमध्ये 4 कायरल कार्बन ॲटम आहे. OH ग्रुप जो 5व्या कार्बनला अटॅच आहे तो अटॅक करेल फर्स्ट कार्बनला आणि हेमिॲसिटल तयार करेल, आणि 5व्या कार्बनवरचा OH ग्रुप का बरं अटॅक करेल, कारण की जर तो अटॅक करत असेल तर 6 मेंबर रिंग तयार होईल जी काय असेल तुमची स्टेबल असेल.